आता माझं फर्स्ट इयर क्लिअर नाहीये, माझं सेकंड इयर क्लिअर नाहीये, त्यामुळे मी लास्ट इयरला जात नाहीये, फर्स्ट इयर क्लिअर नाही, मी थर्ड इयरला एंट्री घेत नाहीये. तर एका सब्जेक्टमुळे आपल्याला एंट्री भेटत नाही. कशामुळे? एका सब्जेक्टमुळे. तर एक सब्जेक्ट राहिला असेल मेकॅनिक्स, किती वाईट म्हणजे सेकंड इयर पूर्ण ऑल क्लिअर आहे, फर्स्ट इयरचा फक्त एकच सब्जेक्ट राहिलेला आहे आणि थर्ड इयरला एंट्री भेटत नाही. कशामुळे? कॅरी ऑन नाही दिला. तर आता कॅरी ऑनची न्यूज तुमच्यासाठीच आहे. हा पूर्ण अपडेट बघा, कारण भरपूर सारे मुलं असे आहे की कॅरी ऑनची वाट बघत आहे आणि काही काहींचा असा सुद्धा डाऊट आहे की कॅरी ऑन मिळाला आहे की काय. म्हणजे काही काहींना माहितीच नाहीये, काही काहींना असं वाटतं की मागच्या वर्षी कॅरी ऑन होता, मग या वर्षी सुद्धा कॅरी ऑन आहे. तर पूर्ण तुमचे डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तेवढा फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मला टाइम नसतो भेटत. आता माझं सुद्धा काम चालू असतं. तर भरपूर दिवसानंतर मी एक व्हिडिओ काढलेला आहे तुमच्यासाठी, तर कॅरी ऑनचा. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तर चला मित्रांनो, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. आता भरपूर सारे मुलं असे असतात की ज्यांना माहिती नसतं कॅरी ऑन म्हणजे काय विषय आहे. तर कॅरी ऑन म्हणजे असा विषय आहे दादा की तुला नेक्स्ट तुझा डोर जो आहे ना तो ओपन होतो. म्हणजे आता तुझा फर्स्ट इयरचा एक बॅग जर असेल ना, तर कॅरी ऑन जर लागला तर तू तिथं वायडी नाही पडत. कारण भरपूर सारे मुलं असे आहे की एका सब्जेक्टमुळे वायडी पडलेले आहे. आणि मागच्या वर्षी काय झालं, कॅरी ऑन भेटला होता, त्याच्या मागच्या वर्षी पण काय झालं, कॅरी ऑन भेटला होता. तर ह्या वर्षी सुद्धा भेटायला पाहिजे, कारण भरपूर सारे मुलं अरे एक वर्ष वाचतंय. विचार करा, एक वर्ष म्हणजे सोपी गोष्ट नाही राहिलं. आणि एकदा जर वायडी जर लागलं तर परत नंतर खूप स्ट्रगल करावं लागतं. का वायडी लागलं, का गॅप झाला रिझल्टमध्ये, भरपूर सारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तू काय करत होता, कसं काय इयर ड्रॉप लागला, भरपूर सारे क्वेश्चन्स तुम्हाला केले जातात आणि तुम्हाला ते फेस करावं लागणार आहे. तर त्यामुळे कॅरी ऑन हा भेटलाच पाहिजे. प्रत्येक मुलाचा हा अधिकार आहे, कॅरी ऑन आपला भेटलाच पाहिजे. मागचे काही दिवस बघितले तर कॅरी ऑन साठी भरपूर सारे मुलं गेले होते. SPV युनिव्हर्सिटीला भरपूर साऱ्या मुलांनी विनंती केली, त्यांना सांगितलं, तिथं भरपूर साऱ्या गोष्टी घडल्या. तुम्ही आता न्यूजवरती बघितलेच असेल. तर आता तुम्हाला मी पूर्ण अपडेट सांगणार आहे की आपल्याला काय सांगितलं आहे सरांनी. म्हणजे डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यांनी काय मेसेज आपल्याला दिलेला आहे, हा मेसेज पूर्ण बघा. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली समजेल कॅरी ऑन आपल्याला नक्की भेटणार आहे की नाही भेटणार आहे. तसेच मी कॅरी ऑन बद्दल तुम्हाला काही अपडेट देत असणार आहे. पण त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता सगळ्यात पहिले आपण इथं स्क्रीनवर बघू शकता. इथं आता मी रीड करून दाखवतो काय मेसेज आपल्याला आलेला आहे. तर कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना सांगितले की ते सकारात्मक असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुन्हा परीक्षा घेतील. री एक्झाम म्हणजे री एक्झाम सुद्धा आपली होऊ शकते, सांगता येत नाही. पण अजून पुढचे काय अपडेट येतील त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. इथं हा मेसेज आपण बघूया. पुन्हा परीक्षा घेतील किंवा कॅरी ऑन करतील. त्यांनी 25 तारखेपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. म्हणजे त्यांनी 25 तारखेपर्यंत जी आपली आहे ती अंतिम मुदत दिलेली आहे. म्हणजे 25 तारखेपर्यंत त्यांना निर्णय घ्यावाच लागणार. जर निर्णय नाही घेतला तर कदाचित त्यांना अजून 4 दिवस लागतील. म्हणजे 26, 27, 28, 29. 25ला 100% आपला निर्णय येणार आहे. बट 25ला जर नाही आला तर 30 तारखेपर्यंत आपल्याला ही जी वाट बघावं लागणार आहे. तर पुढचा आता रीड करूया. तर कुलगुरूंनी असंही नमूद केलंय की त्यांना CM कडून कॉल आला होता आणि 15 तारखेच्या बातम्यामुळे त्यांच्यावर दबाव होता, परंतु ते विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक आहे. डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी विद्यापीठ. तर हा मेसेज दाखवायचं कारण म्हणजे एकच की तुम्हाला आता माहिती नव्हतं की काय अपडेट, कधी अपडेट येईल, कॅरी ऑन नक्की भेटलाय की नाही. अजून कॅरी ऑन भेटलेला नाहीये. तुम्हाला त्यांनी तारीख दिलेली इथं 25 तारीख आपण बघू शकता. 25 तारखेपर्यंत आपल्याला वाट बघणार आहे. जसा माझा पुढचा अपडेट येईल नक्की बघा व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की पडेल. आणि टेन्शन नका घेऊ, तुमचे एक सब्जेक्ट राहिले असेल तर मला वाटते 100% कॅरी ऑन भेटेल तुम्हाला. आणि कोणचे मुलं आहे ज्यांचे एक सब्जेक्ट बॅक आहे मला कमेंट करून सांगा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमचे किती सब्जेक्ट राहिलेले आहे. कारण भरपूर सारे मुलं असे की त्यांचे एक सब्जेक्ट राहिलेले आणि सब्जेक्ट कोणचा राहिला आहे ते सुद्धा मला सांगा. आणि आपण एक व्हिडिओ करणार होतो, मी तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट मी सगळ्या रीड करणार आहे. बट आता ती टाईम निघून गेलेला आहे, मला टाईम नव्हता भेटला, मी त्यामुळे तो व्हिडिओ नाही केला. तर त्याबद्दल तुम्हाला सॉरी. कारण भरपूर सारे मुलं वाट बघत होते की तो व्हिडिओ कधी येईल. काहीतरी प्रॉब्लेम चालू होते माझे, त्यामुळे माझे व्हिडिओ येत नव्हते. बट आता रेग्युलरली आपले व्हिडिओ येत असणार. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि कॅरी ऑनचा अपडेट जसा की पुढचा येतो तसा मी तुम्हाला देत आहे. तर टेन्शन घेऊ नका. 25 तारखेची त्यांनी तारीख दिलेली आहे. 25 तारखेपर्यंत वाट बघा. नक्कीच आपल्याला काहीतरी त्यांच्याकडून फीडबॅक नक्कीच येईल. तर टेन्शन नका घेऊ. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, कारण ते सुद्धा कॅरी ऑनची वाट बघत होते. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मग 17